मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म देशहितासाठी झाल्याचा दावा करत बारामतीच्या मतदारांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाकरी फिरवण्याचं आवाहन केलं। नरेंद्र मोदी यांचा जन्म राष्ट्रहितासाठी झालाय, त्यांची गॅरंटी बाजारात चालते। याउलट राहुल गांधी हे 54 वर्षांचे झाले, पण त्यांना काँग्रेस अद्याप लॉन्च करू शकली नाही। त्यांना आतापर्यंत 4 ते 5 वेळा लॉन्च केलं गेलं, पण ते चालू शकले नाही। देशाने चांद्रयान लॉन्च केलं, पण गांधी देशात चालू शकलेले नाही। त्यामुळे मोदी यांना देशात दुसरा पर्याय नाही, असं ते म्हणाले। महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी राज्याला कुटुंबाप्रमाणे जपलं, त्यामुळे आज त्यांच्याबद्दल सर्वच क्षेत्रात आपुलकी निर्माण झाली। यापुढेही तळागाळातील लोकांच्या सेवेसाठी महाविकास आघाडीला निवडून द्या, असं आवाहन शिवसेना नेते तथा विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलंय। छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ कन्नड सोयगाव मतदारसंघात महाविकास आघाडीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी ते बोलत होते। अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये वानखेडे यांची लढाई एका नाचीसोबत असल्याची टीका उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे। अमरावती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये संजय राऊत बोलत होते। यावेळी खासदार नवनीत राणा यांच्यावर टीका करताना संजय राऊत यांची जीभ घसरली। नवनीत राणा यांचा उल्लेख करताना त्यांनी नाची, डान्सर आणि बबली अशा शब्दांचा वापर केला। नटसम्राट, कार्यसम्राट परवडतो, पण खोके सम्राट, पलटू सम्राट परवडत नाही, असं म्हणत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार पलटवार केलाय। पुण्यात आज महाविकास आघाडीची सभा पार पडली। बारामतीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे, पुण्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि शिरूरचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी या सभेचं आयोजन करण्यात आलंय। या सभेत डॉक्टर अमोल कोल्हे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय। महाराष्ट्राच्या बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांची PR टीम इन्फ्लुएन्सर्स आणि पॉडकास्टमध्ये मुख्यमंत्र्यांना होस्ट करण्यास सांगत आहे, असा हल्लाबोल युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलाय। तसंच मुख्यमंत्र्यांनी माझ्यासोबत पॉडकास्ट करावं, असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिलंय। आदित्य ठाकरे यांनी या संदर्भात एक ट्विट केलंय।